नमस्कार, फ्लेवर्स अँड क्युअर्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपली आजची रेसिपी आहे मेथीचे लाडू. तर ही रेसिपी तुम्ही समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असल्यास माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर आता या रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी मी साधारणतः 50 ग्राम मेथी इथे मिक्सरला चांगली बारीक करून घेतली आहे. त्यासोबतच इथे 100 ग्राम तूप थोडंसं कोमट करून हलकंसं मेल्ट करून घेतलेलं आहे. आणि आता ही जी बारीक केलेली मेथी होती ती मेथीची जी पूड आहे ती मी या 100 ग्राम कोमट तुपामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे. तर सगळी मेथीची पूड मी या तुपामध्ये घालून घेतलेली आहे. चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे मेथीचं आणि तुपाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला साधारणतः 3 ते 4 दिवस असंच झाकून ठेवायचं आहे. फक्त त्याला दिवसातून एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या प्रक्रियेमुळे काय होणार आहे तर आपल्या मेथीच्या लाडूमध्ये थोडंसं कडवटपणा आहे मेथीमुळे आलेला तो कमी होणार आहे. तर पुढे हे मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं आणि आता ह्या एका कढईमध्ये मी इथे तूप घालून ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेत आहे. तर सुरुवातीला मी ते साधारणतः 75 ग्राम काजू घेतलेले आहेत. ते चांगले तुपामध्ये आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर काजूला चांगला एक तांबूस रंग आला पाहिजे आणि काजू चांगले खमंग भाजले गेले पाहिजे. तर काजू भाजून झाल्यावरती मी साधारणतः 75 ग्राम बदाम पण इथे तुपामध्ये परतून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही बघत असालच की आपले जे बदाम आहे ते तडतडू लागलेले आहेत. आता हे बदाम आपण बाजूला काढून घेऊया. तर 75 ग्राम काजू, 75 ग्राम बदाम आणि 75 ग्राम पिस्ता असं इथे तिन्ही ड्रायफ्रूट्सचं प्रत्येकी 75 ग्राम असं प्रमाण आहे. तर हे पिस्ता पण मी इथे तुपामध्ये रोस्ट करून फ्राय करून घेतलेले आहेत. आणि आता पुढे याच तुपामध्ये मी साधारणतः 20 ग्राम भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या मिक्स बिया होत्या त्या घेतलेल्या आहेत. तर ह्या 20 ग्राम यांचं वजन आहे, मिक्स आहेत या दोन्ही प्रकारच्या बिया. तर भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया मी इथे तुपामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर हे जे तूप आता उरलं होतं याच तुपामध्ये आता आपण डिंक तळून घेणार आहोत. तर इथे साधारणतः 50 ग्राम मेथी होती, तर 50 ग्राम मेथीसाठी 50 ग्राम डिंक असं इथे प्रमाण आहे. तर हा डिंक फ्राय करताना किंवा तुपामध्ये तळताना तो अगदी छोट्या छोट्या बॅचेसमध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे डिंकाचा प्रत्येक कण व्यवस्थित फुलला जाईल आणि खाताना जेणेकरून एखादा डिंकाचा कण जर कच्चा राहिलाच असेल तर तो आपल्या दाताखाली चिकटून आपल्या दाताला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे डिंक फ्राय करताना तुपामध्ये अगदी छोट्या छोट्या बॅचेसमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता इथे साधारणतः इथे मी 20 ग्राम खसखस अशी पॅनमध्ये तूप न घालता एकदम ड्राय रोस्ट करून घेतलेली आहे. तर या खसखसील हलकीशी तडतडू लागली की ही रोस्ट झाली आहे असं समजून ही बाजूला काढून घेतली आहे. आता याच पॅनमध्ये जे कढईत आपलं तूप उरलं होतं ड्रायफ्रूट्स फ्राय करताना ते तूप घालून इथे 200 ग्राम सुकं खोबरं मी रोस्ट करून घेतलं आहे. तर हे सुकं खोबरं पण आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचं आहे. आता हे सुकं खोबरं आपलं रोस्ट होत आलेलं आहे. तर इथे 200 ग्राम सुकं खोबरं मी मिक्सरला फिरवून त्याची पूड करून घेतली होती, त्याला बारीक करून घेतलं होतं आणि ते या रेसिपीमध्ये इथे वापरलं आहे. तर आता हे जे चांगलं रोस्ट झालेलं सुकं खोबरं आहे ते आपण ह्या डब्यात काढून घेऊया. त्यासोबतच सगळे जे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून घेतलेले आहेत तुपामध्ये त्यात आपले थंड झाले असतील तर त्यांची पण आपण एक पूड करून घेणार आहोत. फक्त एकदम पावडर करून नाही घ्यायची आहे. सगळे ड्रायफ्रूट्स आपण इथे भरड करून घेणार आहोत जेणेकरून आपले लाडू खाताना आपल्या त्या ड्रायफ्रूट्सची चव छान लागते. तर इथे काजूची मी भरड करून घेतली होती. आता जे बदाम होते त्यांची पण मी इथे भरड करून घेतली आहे. ते पण या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये काढून घेते आहे. आणि आता त्यासाठी पुढे आपण जे खसखस आणि सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया होत्या ते एकत्र बारीक करून घेतलेलं आहे मी. ते पण मिक्सरला आपण छान बारीक करून घेऊया. तर ह्याला पण चांगलं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि ही पण आपण या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये काढून घेणार आहोत. तसंच आता आपण जे पिस्ता फ्राय करून घेतले होते, तुपामध्ये तळून घेतले होते, ते पण आपण हे इकडे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. पिस्ता बाकी आपण इथे थोडेच घालणार आहोत मिक्सरमध्ये. थोडं पिस्ता आपण ठेवून देणार आहोत जेणेकरून आपण ते रेसिपीमध्ये स्लाईस करून इथे वापरू शकतो. तर अशा प्रकारे मी पिस्ता पण चांगल्या मिक्सरला भरड करून घेतली आहे. तर हे पिस्ताचं जे भरड पूड होती ती पण मी या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये काढून घेतली आहे. तर पुढे आपण जे डिंक तळला होता तो आपण अशा प्रकारे हाताने कुस्करून वापरला तरी चालतो, तो सहजरित्या कुस्करला जातो. आणि ते डिंक पण मी साधारणतः एक 20 ते 30 सेकंदासाठी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं सगळं आपण जे काय ड्रायफ्रूट्स होते, डिंक होता, खसखस होती, सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे.
तर अशा प्रकारे मी सगळा जो उरलेला पिस्ता होता तो इथे एका स्लायसरच्या सहाय्याने स्लाईस करून घेतलेला आहे आणि हा स्लाईस केलेला पिस्ता पण मी या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये इथे बाजूला काढून घेतला आहे। एकीकडे मी कढईमध्ये थोडंसं 2 चमच तूप घातलं आहे आणि इथे 200 ग्राम खारीकची तयार पूड मी आणली होती। ती 200 ग्राम खारीकची पूड मी तुपामध्ये थोडी रोस्ट करून घेतलेली आहे। तर इथे खारीकची पूडचा रंग हलकासा तांबूस झाला पाहिजे किंवा त्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत आपल्याला ती इथे रोस्ट करून घ्यायची आहे। तर साधारणतः 200 ग्राम खारीकची पूड मी वापरली आहे। त्याऐवजी तुम्ही 200 ग्राम खारीक मार्केटमधून आणून त्यातली बी बाजूला करून ती या रेसिपीमध्ये मिक्सरला पूड करून वापरली तरी चालते। आता त्याच कढईत थोडंसं तूप घालून मी ते 200 ग्राम गव्हाचं पीठ चांगलं रंग बदलेपर्यंत रोस्ट करून घेतलेलं आहे। तर तूप सुरुवातीला मी साधारणतः 1 ते 2 चमच टाकलं होतं आणि गरजेनुसार मग 1-1 चमच तूप अजून टाकून इथे गव्हाचं पीठ रोस्ट करून घेत आहे। तर याच गव्हाच्या पिठामध्ये मी 50 ग्राम नाचणीचं पीठ पण वापरलेलं आहे। तर गव्हाचं पीठ आणि नाचणीचं पीठ मी एकत्र थोडं थोडं तूप टाकून रोस्ट करून घेतलेलं आहे। तुम्ही आता बघत असालच आपल्या पिठांचा रंग चांगला बदललेला आहे। आपली सगळी जी पिठं आहेत, नाचणीचं आणि गव्हाचं जे मिक्स पीठ आपण घेतलं होतं त्याला हलकासा तांबूस रंग आलेला आहे। तो आपण आता पीठ बाजूला काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये मी जे मेथीचं आणि तुपाचं मिश्रण 3 ते 4 दिवस सुरुवातीला ठेवलं होतं ते या कढईमध्ये घालून घेतलं आहे। तर अशा प्रकारे इथे तूप आता मेल्ट होतं आहे आणि हलकासा जो मेथीचा पिवळसा रंग आहे तो हलकासा चेंज होईपर्यंत आपल्याला इथे तूप चांगलं मेथी आणि तुपाचं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि हे मेथीचं आणि तुपाचं जे मिश्रण आपण कढईत टाकलेलं आहे हे आपल्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे। तर याच तुपाच्या आणि मेथीच्या मिश्रणामध्ये गूळ घालायचा आहे। तर इथे मी साधारणतः एवढ्या प्रमाणासाठी 400 ग्राम गूळ वापरलेला आहे। तर इथे मी सेंद्रिय गूळ वापरलेला आहे। तर इथे आपल्याला पाक नाही करायचा आहे, हलकासा फक्त गूळ आपल्याला तुपाच्या आणि मेथीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून हलकासा मेल्ट करून घ्यायचा आहे। तर यामुळे काय होणार आहे, तर मेथीचा जो कण आहे आपण पूड करून जी घेतली आहे मेथीची, त्या मेथीच्या प्रत्येक कणाला एक गुळाचं कोट येणार आहे आणि त्याच्यामुळे हलकासा जो मेथीचा कडवटपणा आहे तो इथे फक्त मास्क होणार आहे। पहिली टीप म्हणजे आपण जी मेथी तुपामध्ये भिजत घातली ती आणि दुसरी टीप ही। तर आता आपण जी पिठं घेतली होती गव्हाचं पीठ आणि नाचणीचं पीठ जे आपण तुपामध्ये रोस्ट करून घेतलं होतं त्याच्यात हलक्या गुठळ्या होत्या। तर आता आपण ते जे पीठ होतं ते या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये असं चाळून घेणार आहे जेणेकरून सगळ्या गुठळ्या इथे मोडल्या जातील। चमच्याच्या सहाय्याने असं आपल्याला गुठळ्या मोडत चाळणीने असं चाळून घ्यायचं आहे। तर आपलं हे सगळं मेथी तूप आणि गुळाचं मिश्रण आपण या लाडवाच्या मिश्रणामध्ये टाकलेलं आहे। थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पूड पण वापरायची आहे जेणेकरून वेलचीच्या पूडचा एक चांगली टेस्ट लाडूमध्ये उतरेल। तर कोमट असतानाच आपल्याला हलकं हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण इथे साधारणतः सुरुवातीपासून म्हणजे अगदी मेथी भिजवायला जे तूप वापरलं तिथूनपासून आत्तापर्यंत साधारणतः मी इथे 200 ते 250 ग्राम तूप वापरलं आहे। हवं असल्यास तुम्ही अजून थोडंसं तूप इथे मेल्ट करून वापरू शकता। पण जे गूळ आणि तुपाचं आणि मेथीचं जे मिश्रण कोमट असतानाच जर तुम्ही अशा प्रकारे जर लाडू वळलेत तर ते लवकर वळले जातील। तर अशा प्रकारे आता आपण इथे मेथीचे लाडू वळून घेत आहोत। तर साधारणतः हे जे मिश्रण आहे ते 1 किलोचं आहे। 1 किलो प्रमाणाचे लाडू बनतात ह्याच्यामध्ये। तर हे आता आपलं मिश्रण हलकं जसं थंड होत चाललं आहे तर आपलं थोडंसं लाडू वळायला वेळ लागतो आहे। तर आता हे मी हाताचं खरडून घेते आणि पुन्हा याला कढईमध्ये टाकून थोडंसं हलकं कोमट करून घेतलं आहे आणि पुन्हा त्याचे लाडू वळले आहेत।
आता आपले जवळपास हे मेथीचे लाडू इथे तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. तर आता इथे मी या पूर्ण रेसिपीमध्ये तुम्हाला साधारणतः 2 टिप्स सांगितलेत. पहिले म्हणजे मेथी 3 ते 4 दिवस तुपात भिजत घालणं आणि दुसरी टिप म्हणजे मेथी आणि तुपाच्या मिश्रणामध्ये आपण जे गूळ घालून घेतलेला आहे, तर ती जी एक सेकंड टिप आहे त्याच्यामुळे पण आपल्या लाडूमध्ये मेथीचा जो कडवटपणा आहे तो काही अंशी कमी होणार आहे. पण शेवटी हे मेथीचे लाडू आहेत त्याच्यामुळे पूर्णपणे बिलकुलच अगदी कडू होत नाही तसं नाही, थोडंफार कडवटपणा आहे मेथीच्या लाडवांमध्ये राहतो. तर अशा प्रकारे आपले सगळे लाडू इथे छान वळून झालेले आहेत आणि हे लाडू एकदम रुचकर आणि खमंग होतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा. तर हा जो शेवटचा लाडू आहे तोही माझा वळून झालेला आहे. तर अशा प्रकारे आपले साधारणतः इथे 1 किलो प्रमाणातले मेथीचे लाडू तयार आहेत. धन्यवाद.